नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण रक्षाबंधन स्पेशल बेसन पेढा बनवूया। तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। बेसन पेढा बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे। कढई गरम झालेली आहे। अर्धी वाटी तूप घालूया। इथे मी गॅस मीडियमच ठेवलेला आहे। तूप पूर्णपणे वितळलेला आहे। आता आपण बेसन घालूया। या वाटीने मी 2 वाटे बेसन घातले या। बेसन पेढा बनवण्यासाठी जाडसरच कढई घ्यायची, म्हणजे बेसन व्यवस्थित मिक्स करता येतं। गॅस मीडियम ठेवून बेसन 15 मिनिटं मिक्स करत राहायचं। 15 मिनिटं झाल्यावरती आणखीन 2 चमच तूप टाकूया। बेसन पिठामध्ये एकदाच तूप नाही टाकायचं, नाहीतर बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करता येत नाही। अजून हे बेसन पीठ थोडं ड्राय वाटतंय, त्यामध्ये आपण 2 चमच तूप टाकूया आणि मिक्स करूया। 10 ते 15 मिनिटं परतूया। तुम्ही बघू शकता बेसन व्यवस्थित परतून झालेला आहे। बेसन परतण्यासाठी 25 ते 30 मिनिटं लागली ती। इथे मी गॅस मीडियमच ठेवून परतून घेतलेला आहे। 2 वाटी बेसन घेतलेलं। बेसन परतण्यासाठी 1 वाटी तूप लागलेला आहे। तुम्ही बघू शकता बेसन व्यवस्थित परतून झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण पंख्याखाली थंड करून घ्यायचं आहे। बेसन पिठाचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमच विलायची पावडर टाकूया। ज्या वाटीने बेसन घेतलेलं त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर घालूया। आता हे व्यवस्थित मिक्स करूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी या जास्त करू शकता। पिठी साखर पूर्णपणे मिक्स करून झाली आहे। बेसन पेढा बनवण्याचे मिश्रण व्यवस्थित बनवून तयार आहे। इथे मी एक छोटीशी लोई घेतली आहे। आता आपण ह्याचा पेढा बनवूया। तुम्ही रक्षाबंधनसाठी असे पेढे नक्की बनवा। अगदी सोपी रेसिपी आहे, तर तुम्ही देखील असे पेढे नक्की बनवून ठेवा। आपल्याला अशाच पद्धतीने सगळे पेढे बनवायचे आहेत। तुम्ही बघू शकता इथे मी सगळे पेढे बनवून घेतलेत। त्यावरती बारीक कट केलेला बदाम घालूया। तुम्ही यावरती कोणतेही ड्रायफ्रूट घालू शकता। तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।